ग्रामपंचायत धनराट अंतर्गत आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा व सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं पेसा योजनेअंतर्गत ढोल व शिबलीचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमातून धनराट, मोरथुवा आणि नवापाडा या 3 आदिवासी बहुल गावांना पारंपरिक वाद्य प्रदान करण्यात आली। त्यामुळे स्थानिक संस्कृतीला नवं बळ मिळालंय। आदिवासी समाजाच्या सण, उत्सव, धार्मिक विधी, लोकनृत्य व पारंपरिक कार्यक्रमांमध्ये ढोल शिबलीला विशेष महत्त्व आहे। मात्र आधुनिकतेच्या प्रभावामुळे ही वाद्य हळूहळू मागे पडत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून येतं। ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत धनराटने पैसा योजनेच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबवला। या वाद्यांच्या उपलब्धतेमुळे तरुण पिढीला आपल्या परंपरेशी जोडलं जाण्यास मदत होणार असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला धनराट ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर दादा गावित, ग्रामविकास अधिकारी ललिता गावित, उपसरपंच जिजा गावित, तसेच ग्रामपंचायत सदस्य वनिता गावित, हेमली गावित, मनीषा गावित, शरद गावित, वरीश गावित, हरीश गावित, अशोक गावित यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी शासनाच्या पेसा योजनेचं महत्त्व स्पष्ट करत ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचं स्वागत केलं। सरपंच दिनकर दादा गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की आदिवासी समाजाची ओळख त्यांच्या परंपरा व लोककलेत आहे। त्या जिवंत ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कायम प्रयत्नशील राहील। ग्रामविकास अधिकारी ललिता गावित यांनीही पेसा योजनेअंतर्गत स्थानिक गरजांनुसार राबवण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती दिली। कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानत अशा प्रकारचे सांस्कृतिक व लोकहिताचे उपक्रम भविष्यातही राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। या उपक्रमामुळे आदिवासी संस्कृतीचं जतन होऊन सामाजिक एकोपा अधिक बळकट होईल असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला। खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील, नवापूर।